नमस्कार. आज मी सचिन देशपांडे यांची एक कथा निवडली आहे आणि अगदी हृदयाला हात घालणारी कथा आहे. पूर्ण कथा ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, क्या बात है. कदाचित तुम्ही निःशब्द झालेले असाल. क्या बात है हा शब्दसुद्धा तुमच्या मुखातून निघणार नाही, मनावरती उमटणार नाही. क्षणभर तुम्ही फक्त ते शब्द अनुभवत असाल, मनात घोळवत असाल. तर आपण ऐकूयात, काय इतकी सुंदर कथा आहे ही, काही तुमच्या सगळ्या भावना जागृत करणार आहे, तुम्हाला संवेदनशील बनवणार आहे. पाहूयात. आणि तरीही खूप सुंदर, अलवार. नक्की ऐका. कथा रॉंग नंबर. लेखक सचिन देशपांडे. अभिवाचन अदिती पालिनकर. दिवस पहिला. तिला फोन आला. तिने तो उचलला. हॅलो. हॅलो, इज दिस अजय? ओह, आय साऊंड यू लाईक अजय, हां? ओह, आय गेस इट्स अ रॉंग नंबर. येप, अँड युअर गेस इज नॉट ॲट ऑल रॉंग. संग्रामचा रॉंग नंबर लागला होता कुठल्याशा बाईला. अजयला मनातल्या मनात 2 शिव्या हसडून तो दुसऱ्या कामाला लागला होता. दिवस दुसरा. तिला फोन आला. तिने तो जरा वेळ खाऊन उचलला. हॅलो, ॲम आय स्पीकिंग विथ अजय? आय थिंक यू आर नॉट. ओह, इज दिस यू अगेन? इट हॅज टू बी माय लाईन, मिस्टर, ॲज यू हॅव कम अगेन. I'm sorry. I'm so sorry. अजय समोर आला की पहिला गळाच धरणार आहे मी त्याचा. मग गळा भेट घेईन. महिन्याभराकरता इंडियात आलोय असं सांगून चुकीचा टेम्पररी नंबर देऊन फोन ठेवून दिलाय. व्हॉट? आपण का उगीच ब्रिटिश होतोय पण? तो राहतोय साहेबाच्या देशात, मी थोडीच. चांगल्या भच्या बाराखडीतल्या देसी घी मधल्या शिव्या घालणार आहे मी त्याला. समोर तर येऊ देत एकदा. दिवस 3. तिला फोन आला. तिने तो वैतागूनच उचलला. हॅलो, आय थिंक इट्स नॉट अजयज नंबर. नो. बापरे, आज एखाद्या शब्दावरच फोन कट. उरलेला दिवस संग्रामने ह्या विचारातच काढला. काय झालं असावं नेमकं? दिवस 4. तिला फोन आला. तिने तो उचलायचीच खोटी होती की, हॅलो, I know I'm not talking with Ajay. Actually, I don't want to rather. I just called to say... What? To say just hi, ma'am. Steve Wonder नाही हो मी. Even though. काय झालंय? माफ करा हां, थेटच विचारतोय. पण काल तुम्ही फक्त नो म्हणून फोन कट केलात. मला जरा चिंता वाटली. 1 मिनिट. तुम्हाला कसं कळलं की मी मराठी आहे? ओह, मराठी बाई युज्युअली उर्मट साऊंड करत नाहीत. अदबीनेच बोलते शक्यतो. मग ती लता असो की माधुरी. अच्छा, आणि बाई का बरं? मुलगी का नाही? वयही कळलं का तुम्हाला माझं? फ्रॉम द वे आय साऊंडेड? खरं तर हो, परिपक्व आवाज आहे तुमचा. बरे वाईट अनुभव घेतलेला एक ठहराव आलेला, जो ओढून ताणून येत नाही. काही बरी वाईट पिकं देऊन कसदार झालेल्या जमिनीसारखा. तुम्ही किमान 45च्या असणार. आणि तुम्ही कमाल आगाऊ आहात असं वाटत नाही तुम्हाला? माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यासारखंच बोलताय अगदी. मी अपरिचितांशी बोलत नसते एवढी. ठेवू फोन? बरं, बाय. फोन कट झाल्याचा मेसेज स्क्रीनवर आला असावा, पण संग्राम भानावरच नव्हता. छे, आपण का उगीच गुंतत चाललोय नको तिथे? त्याच्या डोक्यात विचार आला, पण अगदीच तात्पुरता, कारण त्याने त्याच्याही नकळत पुन्हा तो नंबर लावला होता. दिवस 4. तिला फोन आला. तिने तो अपेक्षेनेच उचलला, घाईतच.
माफ करा हं, पण खरंच राहवलं नाही म्हणून पुन्हा फोन. एका लग्न झालेल्या बाईला तुम्ही त्रास देताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? अहो, पण मला कुठे तुम्हाला मागणी घालायची आहे? पुरुष आणि स्त्री यांच्यामधील संबंधांचा एंड रिझल्ट दरवेळी लग्नातच व्हायला हवाय का? मैत्री ही असतेच की अर्ध्या वाटेवर उभी. पण आपण बघतच नाही कधी तिकडे तिच्याकडे. मैत्री? 2 दिवसांपासून रॉंग नंबरवर बोलतायत तुम्ही मिस्टर, आणि तुम्हाला मैत्री करायची आहे माझ्याशी? मी कुठे असं म्हणालो? मी फक्त तुम्हाला सांगतोय की लग्न झालेल्या बायका मंगळसूत्राला रिव्हॉल्वर सारखं का वापरतात? परका माणूस आला समोर की काढा बाहेर, मी द्या धमकी गोळी घालायची. आवडली उपमा, आवडली. उपम्याचं नाव नका हो काढू, तोंडात लाळायचे पाट वाहतात. अजून काय काय बघून लाळ टपकताय तोंडातून बाय द वे? ओके, बट आय एम नॉट टॉकिंग दिस ॲज सार्काझम. पण तरीही सांगतो, भूक या शब्दाशी खूपच निगडीत करून ठेवलं आहे आपण लाळ जमा होणे या वाक्प्रचाराला. मग ती भूक पोटाची असो की शरीराची. पण मी मात्र ही फ्रेज माझ्या अत्यंत टोकाच्या आवडीचं काहीही समोर आलं तरी वापरतो. मग ते लताचं गाणं असतं कधी, तर कधी बच्चनचा एखादा पिक्चर, कधी पु ल व पु शन्नाचं एखादं पुस्तक, तर कधी सचिनची एखादी ग्रेट इनिंग. अवचित ढग भरून आलेली कुंद दुपार असते कधी, तर कधी कोसळून गेलेला पाऊस अंगावरून निथळू देणारी कुठल्याशा झाडाला वेढून बसलेली एखादी हिरवी कंच वेल. असं आणि अनेकही बरंच काही आवडीचं समोर आलं की लाळ जमा होते माझ्या तोंडात. साऊंड्स इंटरेस्टिंग, बट देन रिअली सॉरी टू से तुमचा अगदीच रॉंग नंबर लागलाय अहो. कारण मला यावरीलपैकी काहीच आवडत नाही. आवडेल तरी कसं? आणि जर जर मी बघूच शकत नाही काही, तर आय एम कम्प्लिटली ब्लाइंड बाय बर्थ इटसेल्फ. त्यामुळे मी फक्त आणि फक्त अंधारच पाहिलाय, चहूबाजूंनी भळभळताना, अगदी अंगाला झालेल्या जखमेतूनही. कळलं? सो मला वाटतं आता तुम्ही मला पुन्हा फोन करण्याची तसदी घेणार नाहीत, आणि आता यापुढे तुमचा चुकूनही चुकीचा नंबर लागणार नाही. Oh, that's really great and a cause for toast, I would say. I must thank to Ajay for this. कसला करेक्ट नंबर दिलाय त्यानं मला, चुकून का होईना. Pardon me? Please come again. नेमकं समजलं नाहीये मी. म्हणजे मला काही समजलं नाहीये तुम्ही काय म्हणतायत ते. अहो, मी वर सांगितलेल्या गोष्टी बघायच्या कुठे असतात, त्या ऐकायच्या असतात, जाणवून घ्यायच्या असतात, श्वासात भरून उरात साठवून घ्यायच्या असतात. लेट मी एक्सप्लेन. रेना बीती जाय शाम नाय, मी निव्वळ लतासाठी ऐकतो. मला खरंच फरक पडत नाही की ते शर्मिलावर चित्रित झालंय की वहिदावर. ये पोलीस स्टेशन है, तुम्हारा बाप का घर नहीं. हा भारदस्त आवाज ऐकल्यावर बच्चनने त्याआधी खुर्ची लाथेने ढकलली आहे की हाताने पडली आहे याने मला काहीच फरक पडत नाही, कारण त्या वाक्याचा ॲप्ट परिणाम माझ्या मेंदूवर तसाही होतच असतो. पु ल किंवा वपूंचं कथाकथन ऐकणं म्हणजे माझ्यासाठी त्यांचं पुस्तक वाचणं तर असतंच. आणि सचिनच्या बॅटला बॉल लागल्यावर कमी जास्त येणाऱ्या आवाजावरून मला कळतं की त्याने प्लेड केली आहे, फोर मारली आहे की सिक्सर. मागोमाग प्रेक्षकातून उठलेला कल्लोळ मग माझ्याही अंगावर खोऱ्यानेच शहारे आणतो. कुंद पावसाळी दुपार नि निथळणारी वेल मला त्यांच्या गंधातून जाणवते. मोहरून जाण्यासाठी न्हावून ओले मोकळे केस झटकणारी बायकोच डोळ्यांसमोर हवी असं काहीही नाही अहो. निसर्ग फक्त डोळ्यातून नाही तर कानांवाटे, श्वासांवाटे छातीत भरून घेता आला पाहिजे. दॅट्स इट.
मला अजूनही नीटसं कळलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे आय मीन 100% अगदी जन्मापासून दूध पाजायची आईची ओढ मला तिच्या चेहऱ्यावर दिसूच शकत नव्हती. म्हणून मग मी ती तिच्या छातीच्या ठोक्यांमधून शोधली बहुधा. आणि तोच असावा माझ्या या ऐकण्याच्या आणि जाणवून घेण्याच्या अभ्यासाचा श्रीगणेशा. एव्हानासमोरून पूर्णतः शांतता होती. अस्पष्ट हुंदक्यांचे आवाज मात्र संग्रामच्या तयार कानांना स्पष्ट ऐकू येत होते. त्यानंही वेळ दिला तिला पुरेसा शांत राहून. मी मी सायली बोलतीये. माटुंग्याला मद्रास भुवनमध्ये उपमा खूपच छान मिळतो. आपण भेटूया उद्या सकाळी 10 वाजता. बाय बाय फॉर नाऊ. आयुष्यभर एकुलता एक काम केलेल्या संग्रामच्या डोळ्यांवर पुन्हा तीच जबाबदारी येऊन पडली होती, भरून वाहण्याची. आणि समोरून कोणी न बोललेलंही काही ऐकून जाणवून घ्यायचं असतं, हे कधीही न केलेलं काम करण्याची पाळी होती अर्थातच सायलीची. रॉंग नंबर राईट झालेला आत्ताच आपण ऐकलं. आणि हे रॉंगचं राईट केलं होतं सचिन देशपांडे यांनी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं अदिती पालिमकरनी. तर अदिती पालिमकरचा तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार, धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह. पुन्हा एकदा धन्यवाद.